तर आपल्याला आपल्या मुलामुलींचं आजच्या तरुणाचं भविष्य घडवायचं असेल ना, त्यासाठी आपल्यासुद्धा काही मार्ग बदलावे लागणार आहेत. कारण की मुलांना नुसतं ओरडून आणि मार देऊन त्यांचं शिक्षण पूर्ण होणार नाही आहे. आणि कधीतरी मुलांच्या मनातील सुद्धा जाणून घ्या. आपण सहज म्हणतो माझ्या मुलाला डॉक्टर करायचं, इंजिनियर करायचं, पण त्यांच्या मनालाही प्रश्न विचारा. त्यांनाही विचारा की तुला नेमकी व्हायचं आहे काय. त्याला जर पेंटर व्हायचं असेल आणि तुम्ही जर त्याला डॉक्टरच हो असं जर म्हणत असेल, तो होईल का? अजिबात नाही. म्हणून काही कल आपल्याला मुलांच्या दिशेने सुद्धा घेतले पाहिजेत. कारण की आपलंच घोडं पुढं राहील हे आता साप चुकीचं आहे. आईवडिलांनी हा विचारच करायचा नाही. जर आपण मुलांच्या कलाने जर घेतलं ना, नक्कीच ते सक्सेसफुल होऊ शकतात. मग त्यासाठी त्यांची स्वप्न कोणती आहेत, स्वप्न कशी पूर्ण होणार, त्यासाठी दिशा कोणती आहे आणि त्यासाठी उत्तम मार्ग कोणता आहे, हे जर 4 पॉईंट जर आपण व्यवस्थित लक्षात घेतले ना, तर आपल्या मुलांचं भविष्य आपण सहज चांगलं घडवू शकतो. म्हणून नक्की विचार करा. आणि मुलांनीसुद्धा विचार करा की आपले आईवडील आपल्या हिताचंच सांगतायत, आपल्या हिताचं सांगून आपलं भविष्य कसं चांगलं होईल याचाच ते विचार करतायत. कारण की शाळेतील जर काही घटना आठवायच्या झाल्या ना, तर आपण 3-3 जण एका बेंचवर बसायचो की नाही, आणि कर्कटकनी आपापली जागा निवडून घ्यायचो. परंतु 10वीचा सेंड ऑफ झाल्यानंतर आपल्याला त्या बेंचवरून जावावंच लागतं. कितीही प्रिय बेंच असली तरीसुद्धा सहज आपल्याला आपले शिक्षक म्हणतात, अरे आता तू इथनं जाणार आहे, पण हा बेंच मात्र इथंच राहणार आहे. कारण की तो बेंचनी एवढ्या पिढ्या घडवलेल्या असतात की कितीतरी आले आणि कितीतरी गेले तरी तो बेंच मात्र तिथंच राहणार असतो. आपण समजा एखादं भाषण करत असतो, त्या माईकवरती रोज हजारो जण बोलतात, परंतु माईक हा तसाच असतो. आपण म्हणू शकतो का की हा माईक मी घरी घेऊन जातो? असं म्हणू शकत नाहीत. म्हणून देवाने फक्त आपल्याला पृथ्वी तलावर विश्वस्त म्हणून पाठवलेलं आहे. ते आपण सांभाळायचं, पुढल्या पिढीला द्यायचं, तिकीट काढायचं आणि निघून जायचं. हीच आपली जगण्याची रीत आहे आणि यालाच खरं जगणं म्हणतात. म्हणून कधीही पु ल देशपांडे बघा नेहमी म्हणायचे की काहीतरी गुण आपल्यामध्ये असतोच, त्याचा काम मात्र समाजाला तो कामी गुण आला पाहिजे. म्हणून ते नेहमी हसायचे आणि इतरांनाही हसवायचे. बरोबर आहे की नाही? म्हणून समाजामध्ये राहायचं जर असेल ना, आपल्यामध्ये कोणता तरी एक गुण असा असतो, त्या गुणाची बराबरी दुसरं कोणीच करू शकत नाही. म्हणून तुम्हालासुद्धा जर आपल्या आतील जर गुण ओळखायचा असेल ना, तर शिक्षणाशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. कारण आजकाल कलियुगामध्ये शिक्षण हे अनमोल रत्न नाही. जर ज्याचं शिक्षण असेल ना, त्यालाच आजकाल व्हॅल्यू आहे. म्हणून नक्की विचार करा आणि तरुणाईने शिक्षण नक्की घ्या.